नागपूर जिल्ह्यातील मनसर येथील वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येबद्दल ज्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। ही कोंडी नेमकी का होते आणि यावर काय उपाययोजना केल्या जात आहेत पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। मी रॉकी चौरे मनसैनिक। आम्ही गेल्या काही वर्षापासून आमच्या मनसरमध्ये काही वर्षा पहिले उड्डाणपूल बनलेला आहे। त्या उड्डाणपूलमुळे मनसर ते आंबडी फाटापर्यंत एकही मधात वळण नाही आहे। त्यामुळे काय होते की मधामध्ये जेवढी गाव येतात ते रॉंग साईडनी येणं जाणं करतात आणि त्या येणं जाणं करणाऱ्या रोडमध्ये गॅरेज लाईन आहे। त्या गॅरेज लाईनमध्ये मोठे भारी मोटार आहेत ते त्या अर्ध्या रस्त्यामध्ये उभे असतात। रस्त्याची जेवढी रुंदी आहे त्याच्या रुंदीपेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त त्या मोठ्या गाड्या उभ्या असतात। तर त्याच्यामध्ये फक्त एक गाडी जाण्याला एकची गॅप असते आणि त्यामुळे काय होते एक मोठी गाडी कोणती आली त्या गॅपमध्ये जाण्यामध्ये थोडंसं डिफिकल्ट होते आणि त्यामुळे मग 2-2, 3-3 किलोमीटर दूरपर्यंत ट्रॅफिक जाम होऊन जाते। आम्ही वारंवार पोलीस स्टेशनमध्ये हायवेवाल्यांना तहसीलदार साहेबांना बी मागे आम्ही निवेदन दिलेलं होतं, पण यावर काही कारवाई केलेली नाही। एक ट्रॅफिक पोलीसवाला त्यांनी दिला पण हे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे। मेन आहे ते गॅरेज लाईनमध्ये जे ट्रक उभे असतात ते प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह करायचे, कारण की ते जे गॅरेज लाईनवाले आहेत ते अगोदर रोडाच्या खूप मागे बाजूला होते, पण जेव्हापासून तो उड्डाणपूल बनला ते लोक सीधा रोडवर चिपकून यांनी दुकान आणून ठेवलेले आहे। आता यांच्यावर अतिक्रमण करून काय करतात ते यांनी केलं पाहिजे आणि जे रोडावर आता त्यांच्या गॅरेजमुळे जे रोडावर ट्रक वगैरे उभे असतात यांना लवकरात लवकर त्वरित हटवलं पाहिजे, किंवा अगर यांनी हटवलंच नाही लवकरात लवकर कारवाई नाही केली तर मग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सक्षम आहे कारवाई करण्यासाठी। आम्ही मग मुद्दा आमच्या हातात घेऊ आणि आमच्या हातात घेतल्यानंतर मनसे स्टाईलमध्ये मग त्यांना जो दणका द्यायचा आहे त्या ट्रकवाल्यांना या गॅरेजवाल्यांना मग आम्ही तो देऊ आपल्या पद्धतीनं। त्याच्या संपूर्ण मग जबाबदार पोलीस प्रशासन राहील, कारण की आम्ही वारंवार आपण निवेदन दिलेलं आहे पण यावर काही उपाययोजना हे लोक करत नाही आहे। जय महाराष्ट्र। मनसेरमधील वाहतूक कोंडीचा हा प्रश्न स्थानिक नागरिकांसाठी मोठा डोकेदुखी ठरला आहे। मनसेने आता यावर आवाज उचलला असून प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलणे अपेक्षित आहे, जेणेकरून नागरिकांना या त्रासातून दिलासा मिळेल। यावर प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।